अध्याय 3 श्री गणेशाय नमः। धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यांची नाही पुनरावृत्ती, पद पाविती कैवल्य। निर्विकार स्वामी मूर्ती लोकां चमत्कार दाविती, काही वर्ष करोनी वस्ती मंगळ वेढे सोडिले। मोहळा माझी वास्तव्य करीत आप्पा टोळ झाले भक्त, तेथेचे साकल्य व्रत अल्पमती केवी वर्णू। सवे घेऊन स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटासी, अर्ध मार्गावरील टोळांसी मागे परतने भाग पडे। टोळ गेली या परतोनी स्वामी चालले उठोनी, बहुत वर्जिले सेवेकांनी परिणच मानिले त्या। तेथून या निघाले अक्कलकोटा प्रति आले, ग्रामद्वारी बैसले येतिराज स्वच्छने। तेथे एक अविंद होता, तो करी दयांची थट्टा, परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला। पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळप्पाचे ग्रहाप्रती, स्वामीसी जाणोनी ईश्वर मूर्ती चोळप्पा करी आदर। योग यागादिक काही चोळप्पाने केले नाही, परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते। तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती, तेव्हा चोळप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ। तेपासून तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी, दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक। तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजी राजे गादीवरी, दक्ष असोनी कारभारी परम ज्ञानी असती जय। चोळप्पाचे ग्रहाप्रती आली कोणी एक येती, लोकां चमत्कार दाविती गावांत मात पसरली। लोकां माझी पसरली मान, रूपाचे कळल्या वृत्तांत, की आपल्या नगरांत यती विख्यात पातले। वार्ता ऐसे ऐकोनी राव बोलला काय वाणी, गावांत यती येऊनी फार दिवस जाहले, परी आम्हा श्रुत पाही आजवरही जाहले नाही। आता जाऊनी लवलाही भेटू तया येतीवर्या, परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐसी वार्ता ऐकेले कानी। हे सत्य तरी येऊनी आत्ताच देती दर्शना, राव मुखांतून वाणी निघाली, तोची यती मूर्ती पुढे ठेली। सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायाची, खून पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी। अभक्ती पळून गेली दुरी, चरणी भक्ती चढली ते। सकळ सभा आनंदली, समस्ती पाऊले वंदिली, षोडशोपचारे पूजिली स्वामी मूर्ती रूपराये। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध, प्रेमळ भक्त परिसोत तृतीय अध्याय गोडहा। श्री स्वामी राजार्पण नमस्तु, श्रीरस्तु शुभम भवतु। इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीय अध्यायः। श्री स्वामी समर्थ।